नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत आरी वर्कमध्ये बेसिक कोर्समध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी। फर्स्ट आहे चेन, त्याच्यानंतर आपण क्रिस क्रॉस केलेली आहे, त्याच्यानंतर मणी वापरून ही चेन बनवलेली आहे, त्या मण्यांचीच आपण सर्कल बनवला आहे, त्याच्यानंतर ट्रायंगल बनवलेला आहे, हा पॅच आहे, पॅचमध्ये आपण मणी आणि स्टोन वापरून हा पॅच बनवला आहे, पॅचचाच हा दुसरा प्रकार आहे। त्याच्यानंतर आपण गळा बनवलेला आहे, गळ्यामध्ये मणी आणि स्टोन वापरून गळ्याची ही छान डिझाईन बनवलेली आहे। त्याच्यानंतर आपण नथ बनवलेली आहे, महाराष्ट्रीयन नथ। महाराष्ट्रीयन नथमध्ये मोती आणि मणी वापरलेले आहेत, प्लस स्टोन वापरलेले आहेत। त्याच्यानंतर आपण बाहीचे दोन प्रकार केलेले आहेत, एक लटकन केलेला आहे बाहीला, त्याच्यानंतर बाजूला बाहीच्या ही डिझाईन एक बनवलेली आहे, त्याला साखळी आणि नंतर मणी लावलेले आहेत। हे मणींचे 3 नंबर मणी आणि 2 नंबर मणी असा याच्यात वापर केलेला आहे। त्याच्यानंतर आपण कमळ बनवलेला आहे, कमळमध्ये आपण शुगर बीट्स आणि मणी वापरलेले आहे। यात शुगर बीट्स वापरून आपण नंतर चंद्रकोर बनवलेली आहे महाराष्ट्रीयन, त्याच्यामध्ये आपण शुगर बीट्स आणि कट बीट्स वापरलेले आहेत। त्याच्यानंतर आपण हा बेसिक बुट्टी बनवलेल्या आहेत, या बुट्ट्यांमध्ये आपण गहू मणी आणि स्टोन वापरलेले आहेत। त्याच्यानंतर आपण स्टोन बुट्टी बनवलेली आहे। या सर्व प्रकार बेसिक गोष्टींमध्ये येतात, हे वापरून तुम्ही अजून तुमच्या आरी वर्कमध्ये इम्प्रूव्हमेंट आणू शकता, शिकू शकता। अजून तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या असतील तर लवकरच मला कमेंट करून सांगा। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत आरी वर्कमध्ये बेसिक कोर्समध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी। फर्स्ट आहे चेन, त्याच्यानंतर आपण क्रिस क्रॉस केलेली आहे, त्याच्यानंतर मणी वापरून ही चेन बनवलेली आहे, त्या मण्यांचीच आपण सर्कल बनवला आहे। त्याच्यानंतर ट्रायंगल बनवलेला आहे, हा पॅच आहे, पॅचमध्ये आपण मणी आणि स्टोन वापरून हा पॅच बनवला आहे, पॅचचाच हा दुसरा प्रकार आहे। त्याच्यानंतर आपण गळा बनवलेला आहे, गळ्यामध्ये मणी आणि स्टोन वापरून गळ्याची ही छान डिझाईन बनवलेली आहे। त्याच्यानंतर आपण नथ बनवलेली आहे, महाराष्ट्रीयन नथ। महाराष्ट्रीयन नथमध्ये मोती आणि मणी वापरलेले आहेत, प्लस स्टोन वापरलेले आहेत। त्याच्यानंतर आपण बाहीचे दोन प्रकार केलेले आहेत, एक लटकन केलेला आहे बाहीला, त्याच्यानंतर बाजूला बाहीच्या ही डिझाईन एक बनवलेली आहे, त्याला साखळी आणि नंतर मणी लावलेले आहेत। हे मणींचे 3 नंबर मणी आणि 2 नंबर मणी असा याच्यात वापर केलेला आहे। त्याच्यानंतर आपण कमळ बनवलेला आहे, कमळमध्ये